नमस्कार, मी हर्षाली हितेगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे गुडघेदुखी, आजार एक उपचार अनेक। आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सचिन नागापूरकर। सर, स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। डॉक्टर सचिन नागापूरकर हे गेली 15 वर्ष झाली अस्थिरोग आणि कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून डेक्कन मल्टी स्पेशालिटी हर्डिकल हॉस्पिटल शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत आहेत। देश विदेशात त्यांनी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयात विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे। गेली 50 वर्ष अस्थिरोग या विषयात विविध हाडांच्या आजारांवरील उपचारासाठी महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारतात प्रसिद्ध अशा हर्डिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कार्यरत आहेत। चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, गुडघेदुखी आजार एक उपचार अनेक, काय संकल्पना आहे ही? कसं आहे की आपण गेली 10-1 वर्ष झाले बघितलं तर गुडघेदुखीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। जशी गुडघेदुखीच्या आजारांची असंख्य कारणं आपल्याकडे असतात, त्याच पद्धतीमध्ये आजच्या ह्या आधुनिक जगामध्ये गुडघेदुखीच्या आजारावरतीच्या असंख्य उपचार पद्धती आज आपल्याकडे उपलब्ध आहेत। की सुरुवातीला औषधोपचार पद्धतीपासून फिजिओथेरपीपासून गुडघ्यामध्ये विस्को सप्लिमेंटची इंजेक्शन्सपासून ते कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया। काय होतं, बऱ्याच रुग्णांमध्ये एक शंका असते की मला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे किंवा माझे गुडघे दुखायला लागलेले आहेत, तर आपण डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर मला तात्काळ गुडघेदुखी शस्त्रक्रिया किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचाच पर्याय मला सांगतील आणि मला तेच ऑपरेशन करावं लागेल किंवा ते ऑपरेशन करण्यासाठी माझी आज मानसिकता नाही आहे। त्यामुळे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की जसे गुडघेदुखीच्या आजारांची कारणं असंख्य आहेत, आज आपल्याला त्याच्यावरती उपचार पद्धती पण भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। ओके। आणि गुडघेदुखी आजाराचे रुग्ण आपण बघतो दिवसेंदिवस हे रुग्ण वाढतच चाललेले आहेत। बरोबर। तर यामागे काय प्रमुख कारण आहे की प्रत्येक घरात एक तरी कोणतरी असतं ज्याला गुडघेदुखीचा त्रास हा असतोच? खरंय, आपण गेल्या आजच्या ह्या धकाधुकीच्या जीवनात बघायला गेलं तर पूर्वी आपल्याकडे असं म्हटलं जायचं की ग्रामीण भागामध्ये किंवा याच्यामध्ये की गुडघेदुखी ही साधारणतः वार्धक्यानुसार येणारा आजार हा कन्सिडर केला जायचा, की जेणेकरून 60-65च्या पुढची रुग्णसंख्या ही गुडघेदुखीच्या आजाराने त्रस्त असायची। पण हल्लीच्या ह्या काळामध्ये आपल्याला 40-50 वर्षाचे वयोगटातील रुग्ण सुद्धा हे गुडघेदुखीच्या आजाराने आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये। आणि पूर्वी काय होतं की गुडघेदुखीचा आजार झाला की रुग्ण आता माझं वय झालंय, आता माझ्या गुडघेदुखीवरती इलाज होणार नाही आणि ते दुखणं ते अंगावर काढायचे आणि त्याच्यावरती कुठलाही उपचार न करता ते परावलंबी जीवन जगायचे। पण हल्लीच्या काळामध्ये लोकांना परावलंबी जीवन जगायला आवडत नाही, त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं, इव्हन 70 ते 80 वयाच्या वयोगटातील रुग्णांना सुद्धा असं वाटतं की माझे गुडघे नीट झाले पाहिजेत, मी गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्जरी करून घेणार आहे, ज्यायोगे मला माझ्या गुडघ्यावरती चालता येईल, मला जगभर फिरता येईल आणि माझं परावलंबी जे आयुष्यमान आहे ते मला स्वावलंबन जगता येईल। त्यामुळे गुडघेदुखीच्या आजारांची संख्या निश्चितच वाढली आणि उपचार करून घेणाऱ्यांची संख्या पण खूप वाढलेली आहे। कारणांचा जर आपण विचार केला तर प्रमुख कारण जे गुडघेदुखीच्या आजारामध्ये बघायला मिळतं की ते एज रिलेटेड आर्थरायटिस, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही एज रिलेटेड आर्थरायटिस असं म्हणतो, की ज्या एज रिलेटेड आर्थरायटिसमध्ये काय होतं की गुडघ्याच्या आतलं कार्टिलेज डॅमेज व्हायला लागतं। पण आज 40-45 वर्षातल्या रुग्णांना सुद्धा हा त्रास आहे। दुसरं कारण असतं ते म्हणजे महिलांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे। महिलांमध्ये रजोनिवृत्ती, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही मेनोपॉज असं म्हणतो, ह्या मेनोपॉजमध्ये शरीरामध्ये जे काही विशिष्ट हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे गुडघ्यांमधली झीज होते, हाडं ठिसूळ होतात आणि परिणामी गुडघेदुखी सुरू होतं। ते तिसरं महत्त्वाचं कारण गुडघेदुखीच्या आजारांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे ज्याला संधिवाताचा आजार म्हणतो किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, की ज्याच्यामध्ये गुडघ्याच्या आतलं कार्टिलेज हे वयापरत्वे लवकर डॅमेज होतं आणि 30-35-25 वयोगटातील रुग्णांची गुडघेसुद्धा आपल्याला लवकर खराब झालेले किंवा झिजलेले दिसतात। चौथं अजून एक कारण हे खूप प्रामुख्याने हल्लीच्या काळात बघायला मिळतं ते म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, ज्याला आपण अपघात म्हणतो किंवा ॲक्सिडेंट्स म्हणतो। त्या ॲक्सिडेंटमध्ये गुडघ्याच्या आजूबाजूची जी हाडं आहेत त्यांना डॅमेज होणं आणि ॲक्सिडेंटमध्ये किंवा अपघातामध्ये गुडघ्याच्या आतलं हाड आणि त्यासोबत गुडघ्याच्या आतलं आवरण, ज्याला कार्टिलेज म्हणतो, ह्या कार्टिलेजला इंजुरी झाल्यामुळे लवकरात लवकर गुडघे खराब होतात। तशी ही 4 ते 5 प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघेदुखी ही खूप कॉमनली बघायला मिळते। आणि मग या गुडघेदुखीच्या आजारावर कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे का? निश्चितच नाही। मी मगाशी म्हणालोप्रमाणे की जशी गुडघेदुखीच्या आजाराची असंख्य कारणं आहेत तसेच गुडघेदुखीच्या उपचाराची सुद्धा असंख्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत। परंतु जर जेव्हा रुग्ण आमच्याकडे हर्डिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतो
तेव्हा आम्ही पेशंटची थरो क्लिनिकल एक्झामिनेशन करतो की ज्यामध्ये पेशंटच्या वयाचा विचार केला जातो, पेशंटच्या गुडघ्याची तपासणी आम्ही करतो, पेशंटच्या गुडघ्याला बाक किती आलेला आहे, तो किती स्ट्रक्चरली डॅमेज झालेला आहे, गुडघ्यांची हालचाल किती मंदावलेली आहे, त्याप्रमाणे गरजेप्रमाणे पेशंटचे एक्सरे, CT स्कॅन, MRI स्कॅन, स्कॅनोग्राम अशा विविध प्रकारच्या तपासण्या आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात येतं की पेशंटच्या आर्थरायटिसची स्टेज किती झालेली आहे. तुम्ही जर ह्या इथे चित्रामध्ये बघू शकत असाल की डाऊटफुल आर्थरायटिस टू ॲडव्हान्स आर्थरायटिस असे प्रामुख्याने 4 प्रकारच्या आर्थरायटिसच्या स्टेजेस ह्या गुडघ्यांच्या आजारामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे ज्या स्टेजचा आर्थरायटिस आहे त्याप्रमाणे पेशंटचं वय, त्याला असलेले बाकीचे वैद्यकीय आजार, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून औषधं आहेत, भौतिक उपचार ज्याला फिजिओथेरपी आपण म्हणतो, किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा काही ठराविक गोष्टी जर ऑपरेशनच्या टळण्यासाठी जर रुग्णांनी जर त्याचं पालन केलं, मांडी घालणे, जमिनीवर बसणे हे जर टाळलं, तर निश्चितच स्टेज 1 आणि स्टेज 2च्या आर्थरायटिसमध्ये मेडिकल ट्रीटमेंट, फिजिओथेरपीचा निश्चित फायदा होऊ शकतो. स्टेज 3 आर्थरायटिसचे जेव्हा रुग्ण असतात किंवा ज्यांना त्यांची क्लिनिकल कंडिशनमध्ये डायग्नोस होतं की हा आर्थरायटिस स्टेज 3 मधला झालेला आहे, तर अशा रुग्णांमध्ये व्हिस्को सप्लिमेंट म्हणजे गुडघ्यामध्ये वंगण किंवा ऑइल तयार करणारं इंजेक्शन आपण देतो. काही रुग्णांमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. आणि जेव्हा स्टेज 4 किंवा ॲडव्हान्स आर्थरायटिसचा रुग्ण मात्र आमच्याकडे येतो, कारण की हार्डिकर हॉस्पिटल हे आमच्याकडे टर्शरी केअर सेंटर आहे. ज्यावेळी मोस्ट ऑफ द टाईम पेशंट जेव्हा आमच्याकडे हार्डिकर हॉस्पिटलमध्ये येतो तो ऑलरेडी स्टेज 4 मध्ये आलेला असतो किंवा त्यांनी आधीच्या प्रायमरी ज्या ट्रीटमेंट लाईन आहेत की औषधं आहेत, मेडिकल ट्रीटमेंट आहे, ह्या सर्व उपचार पद्धती घेऊन जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो आणि आर्थरायटिसची स्टेज जेव्हा त्याची स्टेज 4 असते त्यावेळी मात्र जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा पर्याय आम्ही पेशंटला सुचवतो. ओके. आणि कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया ही ॲडव्हान्स आर्थरायटिस ऑफ द नी यावर रामबाण उपचार पद्धती ठरलेली आहे का? येस. आजच्या स्टेजमध्ये वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल सर्जरी इन द वर्ल्ड म्हणून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ऑफ द नीचं नाव घेतलं जातं. जेव्हा पेशंट स्टेज 4 आर्थरायटिस किंवा ॲडव्हान्स आर्थरायटिस ऑफ द नीचा येतो त्यावेळी मात्र आपल्याकडे फारसे पर्याय उपलब्ध राहत नाहीत, कारण की त्यावेळी गुडघ्याच्या आतलं पूर्ण आवरण ज्याला कार्टिलेज म्हणतो ते स्ट्रक्चरली डॅमेज झालेलं असतं. पेशंटला तीव्र वेदना त्याच्यामध्ये होत असतात. पेशंटचे दैनंदिन हालचाली म्हणजे टॉयलेट बाथरूमला जाणं असेल किंवा जिना चढ उतार करणं असेल, मांडी घालणं असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती मर्यादा आलेल्या असतात. त्यावेळी मात्र आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट करणं किंवा पूर्ण सांधा बदल शस्त्रक्रिया करणं हा एक छान वरदान त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. आपण जर बघितलं की जॉईंट रिप्लेसमेंट करतो म्हणजे काय करतो की आपण ज्या समोरच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तो व्हाईट कलरचा जो स्ट्रक्चरल बँड आहे तो नॅचरल कार्टिलेज असतं. आणि जेव्हा ॲडव्हान्स आर्थरायटिस होतो ज्यावेळी हे पूर्ण कार्टिलेज हे पेशंटच्या गुडघ्यामधनं वॉर्न आउट झालेलं असतं आणि 2 हाडं एकमेकांना घासायला सुरुवात झालेली असते. ही आता बाजूला जी गेली आहे ही गुडघ्याची वाटी आहे आणि आपण ऑपरेशनच्या दरम्यान विशिष्ट मशिनरींच्या साह्याने डॅमेज झालेला काही पोर्शन जो असतो कार्टिलेजचा तो आपण काढून घेतो. हे वरचं मांडीचं हाड आहे, त्याच्यामधलं कार्टिलेज, हे खालचं नडगीचं हाड आपण बघू शकतो आणि विशिष्ट प्रकारच्या मशिनरींच्या साह्याने, ड्रिलच्या साह्याने आपण ह्या गुडघ्याचं जे आवरण खराब झालेलं आहे ते रिप्लेस करून त्या जागी मेटलचे विविध प्रकारच्या मेटलचे सांधे आपण त्या गुडघ्यामध्ये बसवतो. आपण हे बघतो की ही मेटलचा पार्ट आपण हा नडगीच्या हाडामध्ये बसवतोय. हा जो मेटलचा पार्ट आहे आपण जो बघतोय हे मांडीच्या हाडामध्ये बसवतोय आणि 2 हाडांच्या मध्ये ही प्लास्टिकची गादी आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतोय. ही गुडघ्याची वाटी पण आपण रिप्लेस करतो. अशा प्रकारे गुडघ्याचं ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे ॲडव्हान्स आर्थरायटिस ऑफ द नी ह्यामध्ये निश्चितच जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा रुग्णांना खूप फायदा होतो. ओके. आणि गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया या नवीन तंत्रज्ञानामुळे नेमकी किती फायदेशीर ठरते डॉक्टर? कसं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण बघितलं तर नवीन तंत्रज्ञान हे तुम्ही मोबाईल सेक्टरमध्ये घ्या, इंटरनेट सेक्टरमध्ये घ्या, एव्हरीवेअर इन द वर्ल्ड न्यू टेक्नॉलॉजीचा हा निश्चितच फायदा होतो. त्याच पद्धतीचा नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे नेव्हिगेशन सर्जरी असेल, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी असेल, ह्या सर्व गोष्टींचा आमच्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये खूप मोठा ॲडव्हान्टेज झालेला आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीचा फायदा की ऑपरेशनचा कालावधी कमी झालेला आहे. ऑपरेशन दरम्यान जी ह्युमन एरर असते त्या ह्युमन एरर्स खूप कमी झाल्यामुळे आणि ॲक्युरसी वाढल्यामुळे जो सांधा, जो कृत्रिम पद्धतीचा सांधा आम्ही जो जॉईंटमध्ये बसवतो त्याचं नॉर्मली आयुष्यमान आपण 10 ते 15 जर वर्ष पकडलं तर त्यातनं ह्युमन एरर ही बिकॉज ऑफ रोबोटिक टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ही 1 ते 2 मिलीमीटरची जरी असली ती पण आपण ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये आपण ती कमी करू शकतो आणि परिणामी त्या इम्प्लांटचं लाईफ आपण जास्तीत जास्त 15 ते 20 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ऑपरेशन दरम्यान होणारा रक्तस्राव किंवा ऑपरेशन दरम्यान होणारी जी डॅमेज असतं ते खूप प्रमाणात होतं. लवकरात लवकर रिकव्हरी होते आणि पेशंट आपलं आयुष्यमान लवकरात लवकर
नॅचरली जे आहे ते पूर्ववत करू शकतो. आपण इथे जर मी एक व्हिडिओ दाखवू इच्छितो तुम्हाला. ह्या 65 इयर्स फिमेल आहेत. दोन्ही गुडघे काकूंचे खराब झाले होते. तुम्ही जर बघितला तर उजव्या गुडघ्यामध्ये जो बाक आलेला आहे तो अतिशय जास्त प्रमाणात आहे. डाव्या गुडघ्यामध्ये पण बाक आलेला आहे आणि चालण्याची स्पीड अत्यंत कमी झालेली आहे. एक एक पाऊल टाकणं ज्याला अवघड म्हणतो त्या पद्धतीने काकू चालतायत. काठीचा वापर केल्याशिवाय काकूंना चालता येत नव्हतं आणि ह्यांचे जेव्हा आपण दोन्ही गुडघे मेडिकली सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर रोबोटिक पद्धतीने आपण जेव्हा बदलले तर ऑपरेशनच्या साधारणतः दुसऱ्या दिवशी आपण जर बघू शकाल तर ह्या वॉकरच्या सहाय्याने सुरुवातीला काकू चालतायत. तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं तर दोन्ही बायांचा जो बाक आहे तो कम्प्लिटली कमी झालेला आहे आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने काकू चालतायत. चालण्याची स्पीड इम्प्रूव्ह होते. असे बरेच पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीचा फायदा होतो. आपण दुसरे एक शेतकरी कुटुंबामधल्या आजी आहेत. मला आठवतं आहे साधारणतः एक 70 वर्षाच्या आजी असतील की गुडघेदुखीसाठीचे सगळे उपचार पद्धती त्यांनी घेऊन झाल्या होत्या. दोन्ही गुडघ्यांना बाक आला होता. चालण्याची स्पीड मंदावलेली होती. हातात काठी घेऊन आजी चालत होत्या आणि जेव्हा आपण त्यांचं दोन्ही गुडघ्यांचं एका दिवशी नी रिप्लेसमेंट सर्जरी केली रोबोटिक पद्धतीने, आजी विदाऊट सपोर्ट कुठलाही सपोर्ट न घेता आपल्याला आजी चालताना दिसत आहेत आणि चालताना पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला जर आपण व्हिडिओ बारकाईने बघितला तर आपल्या लक्षात होतं की ज्या आजी ऑपरेशन पूर्वी अत्यंत एक पाऊल टाकताना सुद्धा ज्या त्यांच्या वेदना होत्या त्या निश्चितच ऑपरेशन नंतर ह्या कमी झालेल्या दिसतात. असे बरेच पेशंट आहेत की ज्यांना ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा होतो. मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला याच्यात दाखवून इच्छितो. हे काका आहेत की ज्यांना अनकंट्रोल डायबिटीस, अनकंट्रोल BP, वारंवार पेनकिलर घेऊन किडनीचे आजार पण त्यांना सुरू व्हायला सुरुवात झाली होती. तुम्ही जर बघितलं तर चालताना एक एक पाऊल चालणं किती अवघड असतं हे आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हे ऑपरेशन पूर्वीचे काका कसे चालत होते आणि ऑपरेशन केल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी काका विथ द हेल्प ऑफ सपोर्ट वॉकर घेऊन कशा पद्धतीने चालतात. त्यामुळं निश्चितच ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा, रोबोटिक टेक्नॉलॉजीचा पेशंटच्या आउटकमवरती, पेशंटच्या रिकव्हरीवरती, ब्लड लॉस ऑपरेशन नंतरचा कमी होतो, हालचाल पूर्ववत होते. अशी असंख्य फायदे हे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळू शकतात. एक शेवटचा व्हिडिओ दाखवतो. ह्या ग्रामीण भागातल्याच शेतकरी कुटुंबामधल्याच आजी आहेत. तुम्ही बघाल की पायाला अतिशय बेंड आला होता आणि मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये पायाची डिफॉर्मिटी ही कॉम्प्लेक्स डिफॉर्मिटीमध्ये ती मोडली जाते. तुम्ही जर बॅक साईडनी गुडघा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की गुडघा चालताना विशिष्ट अँगलमध्ये त्यांचा फिरत होता. आणि ह्या पद्धतीमध्ये जेव्हा रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला जातो की ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला जी ॲक्युरसी ऑपरेशनच्या दरम्यान रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे मिळते त्यामुळे निश्चितच पेशंटचे आउटकम हे खूप छान पद्धतीने आपल्याला पेशंटला देता येतात. त्यामुळं नवीन टेक्नॉलॉजी ही पेशंटसाठी निश्चितच वरदान आहे असं मी म्हणेल. अगदी सर, ही नवीन टेक्नॉलॉजी अतिशय फायदेशीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? काय असतं की पहिली गोष्ट रुग्णांनी ही लक्षात घेतली पाहिजे की ही कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे. आपण जो जॉईंट गुडघ्याच्या आतमध्ये बसवतो, तुम्ही जर ह्या मॉडेलमध्ये बघत असाल की हा नॅचरली नॉर्मल गुडघा जो आहे, ह्या इथे तुम्हाला मॉडेलमध्ये दिसेल की हे ऑल कार्टिलेज ऑफ द नी जॉईंट हे खूप नॅचरली आणि ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि जेव्हा आर्थरायटिस व्हायला लागतो की हे कार्टिलेज हे कम्प्लिटली रेड कलरमध्ये स्ट्रक्चरली तुम्हाला डॅमेज झालेलं दिसेल. तर त्यामध्ये हा डॅमेज झालेला पोर्शन आपण असा मेटलच्या साहाय्याने तो रिप्लेस करतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही आपण आपल्या वेदना कमी करण्यासाठी घेतलेली आहे. आपल्या पायाला जी डिफॉर्मिटी आलेली आहे ती कमी करण्यासाठी आपण ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केलेली आहे. वारंवार पेनकिलर घेण्याची जी गरज आपल्याला पडते ती कमी करण्यासाठी आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो. आणि शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी माझ्या प्रत्येक रुग्णांना सांगतो की हा जॉईंट हा आर्टिफिशियल जॉईंट आहे, हा नॅचरल जॉईंट नाही आहे. त्यामुळे त्या जॉईंटचं एक ठराविक आयुष्यमान आहे. त्यामुळे ह्या जॉईंटचं नॅचरल आयुष्यमान जर आपल्याला वाढवायचं असेल, तो कांदा जर दीर्घकाळ आपल्याला जर टिकवायचा असेल तर आपण ऑपरेशन नंतर जर 5 ते 6 बेसिक गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितपणे आपण त्या स्नायूंचं किंवा त्या सांध्याचं आयुष्यमान वाढवतो. त्यात पहिली गोष्ट प्रामुख्याने रुग्णांनी करायची असते की ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर आम्ही जे रुग्णांना व्यायाम सांगतो ते व्यायाम जर रुग्णांनी साधारणतः 3 ते 4 महिने रेग्युलरली जर तो करत राहिला तर निश्चितच त्याची चालण्याची पद्धत बदलते आणि सांध्याचं आयुष्यमान वाढतं. त्यासोबत ऑपरेशन केलेल्या रुग्णांनी जर मांडी घालणे, जमिनीवरती बसणे आणि इंडियन टॉयलेटचा वापर ह्या 3 गोष्टी जर त्यांनी ऑपरेशनच्या नंतर जर त्या प्रकर्षानं जर टाळल्या तर निश्चितच त्या सांध्याचं आयुष्यमान वाढेल आणि परिणामतः रुग्णांना तो सांधा दीर्घकाळ टिकणारा त्याचा फायदा करून घेतो. अगदी सर. तर डॉक्टर सचिन नागापूरकर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखी या विषयावर आपण चर्चा करत होतो. गुडघेदुखीचे परिणाम, गुडघेदुखीवर कशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीद्वारे आपण उपचार करू शकतो या विषयावर आपण डॉक्टर सचिन नागापूरकर यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी आज पण बऱ्याच रुग्णांच्या मनात एक भीती असते. तर मग तुम्ही त्या रुग्णांना काय सल्ला द्याल जेणेकरून त्यांची भीती दूर होईल? हे कितपत सेफ आहे? कसं आहे की कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया असो किंवा कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया असो, पेशंटच्या वरती एक थोडंसं मानसिक दडपण किंवा टेन्शन असतं. नातेवाईकांमध्ये विविध प्रश्न असतात. पण आज इंटरनेटच्या दुनियेमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची माहिती इंटरनेटद्वारे जरी पेशंटला मिळत असली तरी जेव्हा पेशंट डॉक्टरांसोबत याबाबत व्यवस्थित माहिती घेतो, व्यवस्थित बोलतो, तेव्हा त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली जातात. की पेशंटची बेसिक क्वेश्चन असतात की डॉक्टर, ह्या ऑपरेशनच्या दरम्यान मला खूप वेदना होतील का, किंवा ऑपरेशन नंतर मला वेदना होतील का, किंवा ऑपरेशन नंतर मी किती दिवसांनी चालू शकेल, मला टॉयलेट बाथरूम, ह्या जी बेसिक नीड आहे की मी कितव्या दिवशी टॉयलेट बाथरूममध्ये स्वतः जाऊ शकेल, आणि मला ऑपरेशन दरम्यान उपाशी किती वेळ राहायचं आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा पेशंट विचार करतो तेव्हा निश्चितच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर आपण व्यवस्थित, तुम्ही ऑपरेशन पूर्वी मी रुग्णांना सांगतो की तुम्ही तुमची जी प्रश्नावली आहे ती व्यवस्थित लिहून तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करा, की ऑपरेशनच्या दरम्यान मला काय काळजी घ्यायची, ऑपरेशन नंतर किती दिवस व्यायाम करायचे. त्यामुळे जर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं पेशंटला जर व्यवस्थित दिली गेली, पेशंटनी जर त्याची माहिती घेतली, तर ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला सुद्धा जेव्हा पेशंटला सगळ्या इन्फॉर्मेशन आम्ही ऑलरेडी देतो, आम्हाला सुद्धा ऑपरेशन नंतर पेशंटमध्ये खूप फास्ट रिकव्हरी झालेली त्याच्यामध्ये बघायला मिळते. ओके. आणि डॉक्टर, बरेच वेळ महिलांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण जे आहे, जे जास्त प्रमाणात आढळून येतं, तर त्या महिलांसाठी विशेष अशी कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणते नियम पाळायला हवे, काय पथ्य पाळायला हवी, काय सांगाल? काय होतं की महिलांमध्ये जेव्हा रजोनिवृत्ती होते किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्यांना मेनोपॉज असं म्हणतो, त्याच्यामध्ये शरीरामध्ये जे असंख्य हार्मोनल चेंजेस होतात त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यामध्ये हाडांचा ठिसूळपणा वाढतो, की हाडं कमकुवत होतात, आणि परिणामतः सांधेवात किंवा सांधेदुखी, गुडघेदुखीचा आजार हा खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो. आता प्रत्येक महिलांमध्ये त्यांच्या आयुष्यामधली एक ठरलेली स्टेप म्हणजे ती मेनोपॉज आहे. ती नॅचरल प्रोसेस आहे, ती आपण बंद नाही करू शकत. पण किंवा काही रुग्णांमध्ये, काही फिमेल म्हणजे महिलांमध्ये गर्भाशयाची पिशवी ही कोणत्या तरी वैद्यकीय आजारांमुळे लवकर शरीरामधनं काढावी लागते, ज्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये हिस्टेक्टॉमी म्हणतो. तर ज्या महिलांमध्ये कुठल्याही वैद्यकीय आजारांमुळे त्यांची गर्भाशयाची जर पिशवी लवकर काढलेली असेल आणि ज्या महिलांमध्ये मेनोपॉज झालेला आहे, अशा महिलांनी जर आपल्या रेग्युलर डाएटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण ठेवलं आणि डॉक्टरांच्या सहाय्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या जर आपण टॅबलेट्स नियमित आणि रेग्युलरली चालू ठेवल्या, तर निश्चितच गुडघ्यांमध्ये येणारा जो संधिवात आहे किंवा गुडघे ठिसूळ होण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित कमी होऊ शकतं. महिलांमध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो की ज्या डिलिव्हरीज होतात किंवा प्रसूती होतात, की आजही आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये 3 डिलिव्हरी 4 डिलिव्हरी होण्याचं प्रमाण आजही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे डिलिव्हरीच्या दरम्यान होणारा किंवा मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो रक्तस्राव असतो त्याच्यामुळे बोन क्वालिटी ही दिवसेंदिवस वीक झालेली असते किंवा हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण जास्त झालेलं असतं. तर डिलिव्हरीचं प्रमाण कमी असणं किंवा त्या दरम्यान कॅल्शियम व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणं, हाय प्रोटीन डाएट घेणं, सकस आहार असणं किंवा डॉक्टरांच्या सहाय्याने जे काही ठराविक वैद्यकीय व्यायाम आहेत की ज्याच्यामुळे गुडघ्याचे स्नायू, मांडीचे स्नायू तुमचे बळकट होतील, ह्या जर सगळ्या गोष्टी महिलांनी जर काटेकोरपणे पाळल्या, त्याच्यानंतर अजून एक मोठा आजार आजच्या काळामध्ये महिलांमध्ये बघायला मिळतो, तो म्हणजे मधुमेहाचं प्रमाण हे महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहणं, डिलिव्हरीनंतर जे वजन वाढलेलं असतं ते जसं नियंत्रणात राहील त्याची जर महिलांनी विशेष काळजी घेतली, ठराविक व्यायाम केले आणि सकस आहार घेतला, तर महिलांमध्ये निश्चितच गुडघेदुखीचं प्रमाण आपण थांबवू नाही शकणार, पण निश्चित ते प्रमाण आपण कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकतो. नक्कीच. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल? कारण का बरेच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो, तर बरेच वेळा ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, थोडक्यात सांगा. कसं आहे की वयानुसार येणारी गुडघेदुखी ही प्रत्येकाला येणार आहे. आपण त्याच्यामध्ये कुठलाच नॅचरल स्टॉप देऊ शकत नाही. पण प्रत्येकाने जर 3 गोष्टी जर आपण कायमस्वरूपी पाळल्या, की वयोमानानुसार आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवलं, ठराविक पोषक आहार घेतला ज्याच्यामध्ये हाडांना बळकटी मिळेल, ज्याच्या असे फूड्स किंवा असं अन्न आपण जर घेतलं की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे मुबलक प्रमाणामध्ये मिळणार आहे, ते म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आहेत, दूध आहे, दही आहे, ताक, पनीर, अंडी आहेत, ह्याचं सेवन जर आपण रेग्युलरली केलं तर आपल्याला हाडांना लागणारं व्हिटॅमिन डीचं प्रमाण मिळेल. आणि तिसरी गोष्ट की गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू म्हणजे मांडीचे स्नायू आणि नडगीचे स्नायू मजबूत राहण्यासाठी जर आपण रोज साधारणतः 25 ते 30 मिनटं जर आपण रेग्युलरली नियमित व्यायाम केला तर निश्चितच आपण आपले गुडघेदुखीचा आजार थांबवू शकतो.
आणि निश्चितच गुडघेदुखीचा आजार आपण कमी करू शकतो. नक्कीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा आपला विषय होता गुडघेदुखी. त्यावर कशा पद्धतीने आपण आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे उपचार करू शकतो, या सर्वावर डॉक्टर सचिन नागापूरकर यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा यासंबंधी काही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे